चक्क आटपाडी तालुक्यातील एकाच गावातील 3 अल्पवयीन मुलींना फिरायला जाऊ तसेच असे अनेक आमिष दाखवून कोठोळी गावाला जात असलेल्या रस्त्यावरील तृप्ती लॉजवर या मुलींना घेऊन या 3 नराधमांनी त्या ठिकाणी लॉजवर नेऊन लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे। याबाबत पीडित मुलींनी आटपाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। या घटनेत संशयित पांडुरंग हनुमंत यमगर वय वर्ष 21, शुभम मोहन यमगर वय वर्ष 20, किरण बाळासाहेब शेंडगे वय वर्ष 20 असे असलेल्या युवकांची नावे आहेत। तर या तिघांवर आटपाडी पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। आटपाडी पोलिसांनी या तिघांसह लॉज व्यवस्थापक रिंकू सुरेश यादव राहणार आटपाडी यालाही अटक केली। आटपाडी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की संशयित तिघे युवक हे वारंवार काही दिवसांपासून 13 ते 16 वयोगटातील पीडित अल्पवयीन मुलींचा पाठलाग करत होते। यांना एका मंदिराजवळ या 3 युवकांनी बोलावून घेतलं। हा सर्व प्रकार 27 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडला। या तिघांना आटपाडी पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर हजर केलं असता 6 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। तर या घटनेचा तपास आटपाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर करीत आहेत। सांगली येथे दिनांक 2 जानेवारी 2024 रोजी 3 अल्पवयीन पीडित मुली त्यांच्या पालकासह हजर आल्याने त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून आटपाडी पोलीस स्टेशन येथे पोक्सो कायद्याअंतर्गत 3 स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। त्यामध्ये त्या 3 मुलींना त्यांचे कॉमन असणारे 3 मित्र यांनी कुठेतरी फिरायला जावं असं आमिष दाखवून कवठोळी रोड येथील लॉजवरती नेऊन त्यांच्यावरती बळजबरी केलेली आहे। त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 3 आरोपी अटक आहेत। तसेच लॉजचा मॅनेजर यालाही या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे।